लग्नासाठी मी अहमदनगर येथे गेलेलो होतो। अहमदनगरचे तुम्हाला सुपे मे बी माहित असेल, तिकडचा माझा मित्र आहे। पूर्ण दागिने वगैरे घातलेले, तयार झाले, नीटनेटके लहान लहान पोरं, पुरुष माणसं अशी होती। मी तर को ड्रायव्हरच्या सीटवरती बसलेलो होतो। गाडी तशी पुढे जात थोडंच बोलला, थांबू नका थांबू नका। मागे देखील गाडीवाले होते, त्यांना देखील फोन करून सांगण्यात आलं की बाबा अजिबात थांबू नका, काय लागलं तरी। नमस्कार मित्रांनो, रात्रीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय कारण की रात्रीबद्दलच व्हिडिओ बनवत आहे। ड्रायव्हिंग करत असताना रात्रीच्या वेळेला कुठल्या गोष्टींची तुम्ही थोडीशी काळजी घ्या। हे नाही सांगणार हेडलाईट बद्दल किंवा कार ड्रायव्हिंग बद्दल, ह्यामध्ये काहीच मी सांगणार नाहीये। परंतु काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत जे घडलं ते जर तुमच्यासोबत घडलं तर तुम्ही त्यावरती कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, की कुठली चूक तुम्ही नाही करायला पाहिजे, त्याबद्दलच मी सांगणार आहे। आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे, ती अहमदनगर ह्या ठिकाणी घडलेली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत पहा। तुमचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु ह्या व्हिडिओने तुम्हाला नक्कीच मदत होईल। व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सांगतो की नेमकं काय घडलेलं होतं। मित्रांनो, तारीख होती 2 जानेवारी। मित्राच्या लग्नासाठी मी अहमदनगर येथे गेलेलो होतो। अहमदनगरचे तुम्हाला सुपे मे बी माहित असेल, तिकडचा माझा मित्र आहे। तर तिकडे त्याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता। आता हळदीचा कार्यक्रम जसा संपला 11 11:30 वाजता, तेव्हा त्याच्याच नातेवाईकांना आम्हाला नेप्ती या ठिकाणी सोडायला जायचं होतं। तेव्हा माझा एक दुसरा मित्र देखील होता माझ्यासोबत। त्याच्याजवळ TUV ही गाडी होती महिंद्राची, आणि लोक जास्त होती, त्यामुळे आम्ही ती गाडी घेतली। माझी गाडी आपली ही टाटा नेक्सॉन नाही घेऊन गेलो, ती गाडी घेतली। आणि त्याला रिटर्न येताना सोबत कोणी नाही म्हणून त्याच्यासोबत मी गेलो। गाडी तोच चालवत होता। सुप्यामध्ये आतमध्ये एक गाव आहे शांजापूर, तिकडचा माझा मित्र आहे। तर तिकडनं जेव्हा आम्ही जात होतो नेप्तीला, आतल्या बाजूने गेलो, पिंपळगाव कवडा वगैरे मे बी त्या साईडला कुठेतरी आहे। जर तिकडनं आपण राईट मारली तर आपण डायरेक्ट हायवेला जातो, नगर हायवेला। आणि तिकडनं जर लेफ्ट मारली तर आपण एक भोयार म्हणून काहीतरी गाय आहे, भोयारे का काहीतरी असंच गाव आहे, त्या ठिकाणी जातो। तर माझा जो TUV वाला मित्र होता, त्याला त्याच्या घराची चावी घ्यायची होती, तो भोयारचा आहे, तर त्याला तिकडची चावी घ्यायची होती। म्हणून आम्ही हायवेने प्रिफर न करता आम्ही गेलो ह्या लेफ्ट साईडनी, जो आतूनचा रस्ता आहे, आकुड रस्ता आहे तिकडे। तो गाडी चालवत होता। सगळं गाडीमध्ये 7-8 माणसं होती, बायका होत्या। लग्नाला आलेल्या बायका तुम्हाला माहिती आहे कसे असतात, संपूर्ण दागिने वगैरे घातलेले, तयार झाले, नीटनेटके लहान लहान पोरं, पुरुष माणसं अशी होती। मी तर को ड्रायव्हरच्या सीटवरती बसलेलो होतो। गाडी तशी पुढे जाते, माझा मित्र फोनवरती कोणाशी तरी बोलत होता। ड्रायव्हिंग करत असताना गाडीची स्पीड स्लोच होती। की मला मी चावी घ्यायला येतो असं तो तिकडे कोणाला तरी सांगत होता, त्याच्याजवळ चावी आहे त्याला। तेवढ्यात मी रस्त्यात पाहिलं की दगड पडलेले दिसले। थोडा पॅच पुढे गेल्यानंतर, 100 मीटर पुढे गेल्यानंतर अजून थोडे दगड पडलेले होते। मी हे कशासाठी का पडलेले आहेत, माझ्यासाठी देखील हा अनुभव पूर्णपणे नवीन होता। जसं तो पॅच आम्ही पुढे गेलो तसंच गाडीवरती दगड मारण्याचा आवाज आला। एक मागे दगड लागला आणि थोडंसं अजून गाडी पुढे गेली तर अजून एक जोरदार वरचा जो आपला रूफ असतो त्याच्यावरती मोठा दगड मारण्याचा आवाज आला। माझ्या मित्राने लगेच फोन कट केला आणि त्यांनी तिथे गाडी अजिबात थांबवली नाही। गाडीतील माणसं देखील बोलायला लागले, अरे काय लागलं। मला स्वतःला असं वाटलं की जे चाकामुळे जे दगड उडतं आणि आतल्या बाजूला लागतं, तसं माझ्यासोबत देखील बऱ्याच वेळेला झालेलं आहे की दगड जे आहे ते उडतं आणि गाडीच्या आतल्या बाजूला लागतं। मला वाटलं तसं काहीतरी असेल, परंतु जो दुसरा दगड लागला तेव्हा मला देखील कळालं नाही की बाबा नक्की काय झालं। माझा मित्र तिकडचंच असल्यामुळे त्याला कळून चुकलं की बाबा कोणीतरी आपल्यावरती दगडफेक जी आहे ती केलेली आहे। तो फक्त एवढंच बोलला, थांबू नका थांबू नका। मागे देखील गाडीवाले होते, त्यांना देखील फोन करून सांगण्यात आलं की बाबा अजिबात थांबू नका, काय लागलं। माझा तो मित्र होता तो पण घाबरला आणि गाडीतील माणसं जी होती ती पण घाबरली। आमच्यावरती दगडफेक करण्यात आलेली होती त्या आजूबाजूच्या गावावरनं। तो तिकडे मे बी माझ्या त्या मित्राला माहित असेल म्हणून तो मे बी तेव्हा तिकडे थांबला नाही। तर आपण काय करतो की दगडफेक झाली, काय लागलं गाडीला, बाबा लगेच गाडीवर आपला जीव असतो, लगेच उतरतो आणि पाहतो की बाबा काय झालंय, कुठे लागलंय। मग अशा वेळेला तो म्हणतो की अशा वेळेला ते लोक काय करतात, अशा वेळेला ते लोक गवतामध्ये किंवा झाडाझुडपांमध्ये लपलेले असतात आणि लगेच येतात आणि लगेच आपली जी काही सामान आहे ते सगळं लुटतात आणि पळून जातात। आम्ही थोडक्यासाठी वाचलो। जर तो मोठा दगड जर कुठे काचेवरती लागला असता तर काच फुटण्याचे चान्सेस होते, समोरचा विंडशील्ड वरती लागला असता तर विंडशील्ड फुटण्याचे देखील चान्सेस होते। आणि मागे देखील गाड्या होत्या, त्यांना देखील आम्ही सांगितलं अजिबात थांबू नका। मग त्यानंतर गाडी आम्ही तिकडनं वेगवान काढली।
माझ्यासाठी तरी हा अनुभव पहिल्यांदा होता. आता मी राहतो रायगड या जिल्ह्यामध्ये, मी किती वेळा 2 वाजता ट्रॅव्हल केलेलं आहे. माझ्यासोबत असं अजिबात घडलेलं नाही, परंतु नगरमध्ये त्या भागामध्ये माझ्यासोबत तसं घडलं. माझ्यासाठी देखील ते नवीन होतं, खूप जास्त भीतीदायक होतं. कारण की जर आम्ही थांबलो असतो तर तो मित्र म्हणतो की त्यांच्याजवळ गावठी टाईपचे कट्टे देखील असतात. कट्टे म्हणजे एक बंदूक जी असते ते देखील असतात. मग विचार करा ते किती वरती गेलं असतं आणि काय घडलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, त्यामुळे भले आता मी माझ्या गावात देखील जाताना रात्रीच्या वेळी त्या गोष्टींची काळजी घेईन. तर मित्रांनो, ह्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं अशी गोष्ट आहे की मोस्टली जर असं कधी काही घडलं रात्रीच्या वेळेला तर मोस्टली आपल्याला थांबायचं अजिबात नाही आहे. त्यांची एक पद्धत असते की दगडफेक वगैरे करतात आणि थांबवण्याचा प्रयत्न करतात, ती एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय असते की पूर्ण रोडवरती जे ते दगड लावून ठेवतात, पूर्ण रोड जो आहे तो ब्लॉक करून ठेवतात. म्हणजे काय, आपण गाडी थांबवणार आणि ते दगड बाजूला काढणार आणि मग आपण जायचा प्रयत्न करणार, असं आपण करतो. त्यासाठी मग जर आपण गाडीतून उतरलो तर त्यांच्यासाठी ते इझी झालं सगळं. मग आपल्याला ते लुटमारी करतात किंवा गाडी देखील चोरी करून घेऊ शकतात किंवा आपल्याला देखील इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, असं काय तुमच्यासोबत घडलं अजिबात थांबवू नका, कोणासाठीच थांबवू नका. गाडीमधले जे ते दरवाजे लॉक नेहमी ठेवत जा आणि कोणासाठीच अजिबात थांबू नका. कितीही काही घडलं, दगड लागू दे किंवा कोण येऊ दे, मदतीसाठी कोणी येऊ दे, अजिबात थांबवू नका. मोस्टली काय करतात, एक झालं की दगडफेक करणार, दुसरं रोड ब्लॉक करून ठेवतात, तिसरी म्हणजे कोणतरी मदत मागतो, लेडीज जी आहे ती मदत मागते. काहीही असू दे, रात्रीचे कितीही वाजलेले असू दे, कोणासाठी अजिबात थांबवू नका. तुमच्यासाठी ते खूप जास्त रिस्की होऊ शकतं. आणि मित्रांनो, अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे की जर रात्रीचे तुम्ही ट्रॅव्हल करताय, जर अवॉइड करता येत असेल तर अवॉइड करा. पण जर ट्रॅव्हल करण्याची वेळ येते तर अशा वेळेला हे असे शॉर्टकटचे रस्ते पकडण्यापेक्षा मोठा हायवे पकडा. भले तुम्ही मॅपवरती टाकलेला आहे आणि मॅप तुम्हाला आतून शॉर्टकट दाखवतो आहे, परंतु तिकडनं नका जाऊ, तुम्ही हायवे पकडा. हायवेवरनं जे आहे ते तुम्हाला जास्त सेफ राहाल तुम्ही. आणि मित्रांनो, सोबत लेडीज असेल तर त्यांना सांगा की तुमचे जे दागिने आहेत किंवा काय आहेत ते आतल्या बाजूला कुठेतरी लपवून ठेवा. आता जे आम्ही गेलो होतो त्यांना माहिती आहे, त्या लोकांची संपूर्ण प्लॅनिंग असते की लग्न आहे, लग्नावरनं जे ती लोक रात्रीच्या वेळेला घरी जाणार आणि त्या सीझनमध्ये, जानेवारीच्या सीझनमध्ये बरीचशी लग्न होती. आता रोडवरती एवढी दगड पडलेले होते, याचा अर्थ त्यांनी आधी देखील बहुतेक लोकांवरती दगडी जे आहेत ते मारलेल्याच असणार तेव्हा, म्हणून त्या दगडी तिकडे पडलेल्या होत्या. तर म्हणून जर असं लग्नावरनं तुम्ही वगैरे जाता तर ते तसंच गळ्यामध्ये किंवा तसंच आपल्या हातातले मोबाईल वगैरे जे ते डॅशबोर्ड वरती वगैरे ठेवू नका, आतल्या बाजूला वगैरे ठेवा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला कुठे थांबायचं आहे, भूक लागलेली आहे, वॉशरूमला जायचं आहे, तर अशा वेळेला गर्दीचा जो ढाबा असेल, असं नाही की कुठला तरी धाबा आहे, कोणच नाहीये तिकडे, 1-2 माणसात आणि तुम्ही थांबला, अजिबात नाही, ते देखील खूप रिस्की होऊन जातं. गर्दीचा तो धाबा आहे त्या ठिकाणी थांबा किंवा पेट्रोल पंप असतात, पेट्रोल पंपवरती देखील आपण थांबू शकतो. जिकडे जास्त तुम्हाला गर्दी दिसते, रहदारी दिसते, अशा जागेवरती आपण थांबूच शकतो. पण आपलं असतं की आपण वॉशरूम कशाला शोधत बसायचं, अंधार आहे, अंधारातच थांबा, अंधारातच जे काय आहे ते उरकून घेऊया, खूप जास्त रिस्की होऊन जाईल. आता मी देखील या गोष्टीचा विचार केला नव्हता की कधी मी ज्या गाडीतून जाईल त्यावरती दगडफेक वगैरे केली जाईल, कारण की आपण असं विचार करतो, आपण जास्त करून शहरामध्ये राहणारे लोक आहोत, कारण की असं मोस्टली तरी होत नाही, परंतु कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहा. कोणी जर मध्ये आडवं येत आहे गाडीसाठी थांबवा म्हणून, सगळ्यात महत्वाचं आहे आपली लाईफ आणि आपल्या गाडीमधील लोकांची सेफ्टी. समोरचा कोण आहे, कसा आहे, काही माहित नाही, सरळ गाडी जाऊ द्या, मध्ये आडवाला पायावरनं घाला. सगळ्यात महत्वाची आहे आपली सेफ्टी. काय भरोसा, रात्रीचा 12 वाजता तो जो व्यक्ती थांबलेला आहे निर्जन ठिकाणी, तर अशा वेळेला काहीही असू शकतं. आणि जर तुम्हाला वाटतंय की विचारून पाहूया की काय करूया, तर अशा वेळेला खिडकी जी आहे ती फक्त जराशी उघडा, एकदम लहानशी, एवढी 1 इंच एवढी, त्यांचा हात आतमध्ये येईल एवढी पण उघडू नका. आणि दरवाजे जे आहेत ते कोणासाठीच कधीच उघडू नका. दरवाजे आहेत ते लॉकच असू द्या, अजिबात चुकून देखील उघडू नका, नाही तर खूप जास्त धोक्यामध्ये याल. दरवाजा जर उघडला तर ते जबरदस्ती आतमध्ये शिरणारच आहे. तर मित्रांनो, हीच काही गोष्ट होती. तुम्ही कोण तिकडे सोप्या साईड किंवा सांजापूर, भोईरे या साईडला राहत असेल तर जरा बघा तिकडे काय प्रकार चालू आहे. तुमच्यासाठी देखील ते रिस्की आहे, जरा त्या प्रकारावरती लक्ष द्या. पिंपळगाव कवडावरनं मी लेफ्ट मारलेला होता तेव्हा हा प्रकार घडलेला आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला ह्या व्हिडिओपासून मदत झालेली असेल, काही हेल्पफुल वाटलं, व्हॅल्युएबल वाटलेलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त जे लोक रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे सांगत राहा, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना अलर्ट राहा, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना ट्रॅफिक रूल्स फॉलो करा आणि नेहमी ड्रायव्हिंग करत असताना तुमच्या मोबाईलपासून दूर राहा.